हरि ओम नमस्कार. गंगा दशहरा उत्सवानिमित्त आपण भारतामधल्या पुण्यसलीला अर्थात पुण्यसरिता यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याद्वारेच आपण हा गंगा दशहरा उत्सव एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नदी ही आपल्या संस्कृती पूजनाचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. नद्यांना आपण लोकमाता असं संबोधतो. निसर्गाचं पावित्र्य राखणं, त्याचं जतन करणं, संवर्धन करणं यासाठी आपल्या ऋषीमुनींनी नदी पूजन हा एक उत्सव म्हणूनच प्रचलित केला. आता आपल्याला ठाऊक आहे की भारतातली प्रमुख नदी ही गंगा. तरी सुद्धा प्रत्येक गावोगावीची नदी ही तिथल्या लोकांसाठी गंगेसम पवित्रच मानली गेली आहे. त्यामुळे आपल्या गावात गंगा नदी नाही किंवा आपण गंगेच्या तीरावर वास्तव्याला नाही म्हणून खेद मानण्याचं काहीच कारण नाही. आपली गावातली नदी हीच गंगा नदी मानून आपण तिचं पूजन, तिचं स्मरण, तिचं स्तवन करून सुद्धा हा गंगा दशहरा उत्सव नक्कीच आनंदाने भक्तिभावाने साजरा करू शकतो. असं म्हणतात ना की नदी स्नान, मग कुठलीही ती नदी असेल तर तिच्यातलं स्नान हे सुद्धा अत्यंत पवित्र आहे. कारण त्या स्नानाने आपल्या पापांची मुक्तता, पापांपासून आपली मुक्तता होत असते, पापांचा नाश होत असतो आणि म्हणूनच हे नदी स्नान अत्यंत पवित्र मानले आहे. आणि मानवी जीवनाला सुद्धा बघा नदीची उपमा दिली आहे. नदी जशी अखंड प्रवाहित असते तसंच मानवी जीवन हे सुद्धा रोज नव्याने पुढं जाणारं असतं. ते कधीच एका जागी थांबून राहू शकत नाही. नदीच्या तीरावर देवदेवतांनी वास्तव्य केलेलं आहे. देवदेवतांचा हा एक विशेष आवडता भाग आपण म्हणू शकतो आणि म्हणूनच नदीला सुरतटिनी, म्हणजे सुर म्हणजे देव आणि तटिनी म्हणजे नदी. देव जिच्या तटावर किंवा तीरावर येऊन वास करतात तिला सुरतटिनी असंही संबोधलं जातं. आपल्याला ठाऊकच आहे की अनेक नदीच्या तीरावर अशी मंदिरं, धार्मिक स्थळं आहेतच आहेत. विशेष करून शंकराचं शिवालय हे नदी तीरावर हमखास असतंच. किंबहुना ती एक तो एक वेगळा संगम असतो की गावामध्ये नदी आहे तर नदीच्या तीरावर एखादं तरी प्राचीन शिवालय हे असणं हे तितकंच स्वाभाविक मानलेलं आहे. नदीवर अनेक ऋषीमुनींनी स्तोत्र रचलेली आहेत किंवा काही त्याची महात्म्य कथा पुराणांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. इतकंच काय तर अगदी आधुनिक कवींना सुद्धा नदीवर कविता करण्याचा, काव्य रचण्याचा मोह आवरलेला नाही. अशीच एक सुंदर कविता. स्वच्छ मधुर पाणी घेऊन आले तुमच्या भेटी, तहान तुमची भागविण्या बाग फुलविण्यासाठी. पर्वतराजीचे घर सोडिता नाही वळून पाहिले, पुढेच जाणे एवढेच ठाऊक जगणे हेच मानले. सगळं नदीचं समस्त कार्य ह्या 4 ओळींमध्ये कवींनी गुंफलेलं आहे. खरोखर नदी ही लोकहितासाठीच असते. तिचं जगणं, तिचं प्रवाहित होणं हे संपूर्णपणे मानवी जीवनाच्या कल्याणासाठीच असतं. तिला स्वतःचं असं म्हणजे स्वतःचं श्रेयससाठीच तिचं कार्य, स्वतःचं किंवा हे सगळं तिचं कार्य आपण म्हणू शकतो की अत्यंत निष्काम आहे. तिला आपल्याकडून कसलीही अपेक्षा नाही. आपण केवळ तिच्या प्रती कृतज्ञता भाव अर्पण करायचा म्हणून तिची पूजा करतो किंवा तिचं स्तवन करतो, तिचं स्मरण करतो. आपल्याला तर ठाऊकच आहे की नर्मदा नदीला तर संपूर्ण तिचं इतकं पात्र विशाल आहे. एका गावातून दुसऱ्या गावापर्यंत अशी अखंड साडी नेसवण्याची सुद्धा परंपरा आहे. ही सुद्धा आपली खरं म्हणू का तर एक गोड श्रद्धा आहे की नदीशिवाय आपलं जीवन अपुरं आहे. मग त्या नदीसाठी मला कृतज्ञता भाव मी कसा
अर्पण करू शकते, तर तो अशा सुंदर पद्धतीने की नदीमध्ये दिवे सोडायचे, तिची ओटी भरायची, तिला प्रत्यक्ष साडी नेसवायची, हा सगळा हा काही अंधश्रद्धेचा भाग आपण म्हणू शकत नाही. हा एक कृतज्ञता भाव आहे, त्याला दिलेलं हे एक मूर्त स्वरूप आहे. आजच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत वारणा नदीविषयी. ही नदी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. कृष्णा नदीची ही महत्वाची उपनदी आहे. सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर हिचा उगम होतो. वारणा सुरुवातीला वायव्येकडून आग्नेयेकडे आणि नंतर पूर्वेकडे वाहते. वारणा ही सांगली शहराच्या नैऋत्येस हरिपूर इथं कृष्णा नदीला मिळते. हरिपूर इथे संगमावर एक प्राचीन शिवालय आहे. शिवाय अत्यंत पुरातन असं श्री विष्णूंचं पंचायतन मंदिर सुद्धा इथे पाहायला मिळतं. कडवी आणि मोरणा या वारणेच्या उपनद्या आहेत. वारणा नदीचं खोरं अत्यंत सुपीक आहे. दूध दुभत्यासाठी हे खोरं प्रसिद्ध आहे. वारणेचं खोरं पश्चिम घाटामुळे पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतं, त्यामुळे इथं पाऊस कमी पडतो. पश्चिमेकडे कोकण आणि पूर्वेकडे दख्खन पठार यांच्या दरम्यान संक्रमण पट्ट्यात वारणा नदीचं खोरं असल्यामुळे दोन्ही प्राकृतिक विभागातील गुणधर्म या खोऱ्यात आढळतात. पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेपेक्षा जास्त उंच सखल आहे. अशी ही वारणा नदी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना सुजलाम सुफलाम करणारी, त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातल्या स्थानिक लोकांसाठी कृष्णा नदी इतकीच ही सुद्धा अत्यंत पवित्र अशी नदी मानली गेलेली आहे. श्रीराम समर्थ.